कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार पी.एन. पाटील यांचं काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं। त्याच्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नेतृत्व पुढे कोण नेणार अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जात होता, पण त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे। पी.एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांचे चिरंजीव राहुल पाटील हे यापुढे धुरा सांभाळतील अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। राहुल पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख होती, अशा कार्यकर्त्यांचा जाण्यानं मोठी हानी झाली अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांची आहे। आता इथून पुढची धुरा तुमच्या हातात दिलेला आहे, कशा प्रकारचा निर्णय मेळाव्यात झाला? काल जो आमचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्याच्यामध्ये अशी चर्चा झाली की करवीर विधानसभा मतदारसंघ आणि तसंच साहेबांच्या पूर्ण गटाची जबाबदारी त्यांच्या कुटुंबिकातल्या लोकांकडे देण्यात आली। त्याच अनुषंगानं तो मीटिंग झाल्यानंतर त्यातील काही प्रमुख मंडळी हे मला आणि माझ्या मोठ्या भावांना भेटायला आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला आमच्याकडून निर्णय घेतला आणि आमच्या दोघांच्या चर्चेमध्ये माझे मोठे बंधू राजेश पाटील यांनी विधानसभेसाठी करवीर विधानसभा मतदारसंघातून आमच्या गटाची उमेदवारीसाठी माझं नाव निश्चित केलं। मला सांगा की आपण आपल्या गटामार्फत उमेदवारी जाहीर केलेली आहे, या संदर्भात पक्षश्रेष्ठींची काही बोलणं झालेलं आहे का? राजकीय वारसदार तुम्ही असणार आहात या पुढच्या काळात? पक्षश्रेष्ठींशी आता आम्ही पुढच्या काळामध्ये बोलणार आहे। खरं आमचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे त्यांच्याशी माझा काल फोनवरती बोलणं झालं, तर त्यांनी आमच्या पाठीमागं पक्ष राहील असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आमचे जिल्हाध्यक्षांशीही माझं आता ते कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याशी बोलणं होणार आहे त्या संदर्भात। खरं तर गांधी घराण्याच्या जवळचे आणि कट्टर कार्यकर्ते अशा प्रकारची प्रतिमा त्यांची होती आणि शेवटपर्यंत ती प्रतिमा ठेवण्यात त्यांना यश आलं। अनेकांचे संबंध होते, पण पक्ष आला की पहिले पक्ष काँग्रेस अशा प्रकारची भूमिका होती। ईडीची सुद्धा मधल्या काळात त्यांच्या इन्कम टॅक्सची पण नोटीस आलेली होती। अशा परिस्थितीत सुद्धा ते डगमगले नाहीत। कशा प्रकारचे कार्यकर्ते होते ते? पक्षाच्या निष्ठेबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात किंबहुना देशामध्ये सुद्धा त्यांचं नाव नेहमीच निघालं। पक्षावरती आणि गांधी घराण्यावरती निष्ठा ही त्यांची आयुष्यभर त्यांनी ठेवली आणि त्याच पद्धतीनं ते काम करत होते। आता जसं आपण सांगितलं तसं पक्षाच्या समोर ते कधीही कुठलंही आव्हान त्यांनी कधी स्वीकारण्याच्यापासून कधी पाठीमागे गेले नाहीत आणि पक्षच हा सर्वश्रेष्ठ मानून त्यांनी आयुष्यभर काम केलं। आपण आता आपली उमेदवारी जवळपास जाहीर झालेली आहे, म्हणजे आपल्याकडून आपल्या गटाकडून आपण जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला आहात। कशा प्रकारचे एकूण समोर दिसते आपल्याला चित्र आणि कशा प्रकारे आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात व्यक्तिगत? नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या विधानसभामधून सगळ्यात उच्चांक मताधिक्य आम्ही शाहू महाराजांना देण्यासाठी फार मोठी भूमिका ही दिवंगत आमदार पी.एन. पाटील साहेबांची राहिली आणि ते मताधिक्य पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। साहेब जाण्यामुळे पोकळी निर्माण निश्चित झालेली आहे, तरी पण लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय आणि त्याच पद्धतीनं लोक येणाऱ्या विधानसभेमध्येही आमच्या गटाची लोक आणि तसेच सर्वसामान्य लोक हे आमच्या पाठीमागे राहतील ह्याची मला खात्री आहे। खरं तर आपण पाहतो की ज्या ठिकाणी विद्यमान आमदाराचं निधन होतं एक सहानुभूतीची लाट असते। अशा पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचं म्हणणं असतं की त्या ठिकाणची जी निवडणूक आहे ते आपण बिनविरोध करू। अशा प्रकारचा जर प्रस्ताव आला किंवा अपक्ष उभा राहा आम्ही तुम्हाला बिनविरोध करू अशा प्रकारचं जर म्हणणं आलं तर आपली भूमिका काय आहे? नाही, ह्याच्याबद्दल अजून आमची काही अशी चर्चा झालेली नाही। ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्ही त्या बाबतीत काय असेल ते आमची भूमिका घेणार। आपण पाहिलं की कट्टर कार्यकर्ते अशा प्रकारची भूमिका पी.एन. पाटील यांची होती। ते पी.एन. पाटील गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नाराज झाले, पण पी.एन. पाटील यांचा वारसदार हे राहुल पाटीलच असेल अशा प्रकारचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला या ठिकाणी राहुल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी लागेल हे जवळपास निश्चित आहे। आता या ठिकाणची लढत कशा प्रकारची होणार हे येत्या आगामी विधानसभा निवडणुकीतच आपल्याला कळेल।
कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.